फलटन नगरी में आप सबका बहुत बहुत शुभकामना के साथ आपका स्वागत है। सर, आपने फलटन के बारे में बहुत कुछ सुना होगा और फलटनकर में भी कमीज के बारे में बहुत कुछ सुना है। और कमीज एक मल्टीनेशनल कंपनी है। फलटन में जब आई तब फलटनकर का बहुत मतलब हौसला था कि क्या होगा, कैसा होगा। लेकिन पिछले कई साल से फलटन में आपके CSR फंड के द्वारा इतने सारे काम हुए हैं। अब टाइम कम है, ये सब मैं नहीं बताऊंगा, लेकिन ये जो गार्डन है ये इतनी सुंदर बनाई है, इसका क्रेडिट तो टीम को ही जाता तो है ही और कमिश्नर को भी जाता है, क्योंकि ये CSR फंड के बिना नहीं होता। क्योंकि हर एक आदमी को लगता है कि हमारा शहर अच्छा हो, उसमें अच्छे अच्छे गार्डन हो, सब अच्छा होना चाहते तो है, लेकिन उसके लिए बहुत सारा फंड की जरूरत होती है। आपके कंपनी ने ये फंड दिया और इतना सुंदर गार्डन बनाया। इधर ये नाम जो इसका रखा है नाना नानी पर, लेकिन बच्चे से लेके बूढ़े तक सब इधर आके सुकून पाते हैं। इसके लिए मैं फलटन की जनता की ओर से बहुत बहुत शुक्रगुजार हूँ और सभी को मैं रिक्वेस्ट करूंगा कि इस बात के लिए बहुत तालियां बजा के आप थैंक करें। बहुत बहुत शुक्रिया, आपने बहुत अच्छा काम किया और आगे जाके और भी अच्छा होगा, ऐसा हम सोचते हैं। आपके लिए और भी शुभकामना अच्छे काम के लिए। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर मी मेहता सरांना विनंती करते की न्यूजपेपर रिपोर्टर या नात्याने 1-2 शब्द आपण म्हणावे। नमस्कार। आदरणीय अग्रवाल साहेब, मॅडम, गायकवाड साहेब, बडकुलकर साहेब किंवा या बागेच्या उभारणीमध्ये सहभागी असलेले सगळेच ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, कलाकार आणि फलटणकर यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करताना मला मुद्दाम खरं तर अग्रवाल साहेबांच्यासाठी सांगितलं पाहिजे की साहेब, गार्डन उभारून तुम्ही फलटणकरांना निश्चितपणाने एक वेगळा उपक्रम इथं सुरू केला हे निश्चित खरं आहे। पण त्याच्याबरोबर मला हे सांगितलं पाहिजे की फलटणला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, शैक्षणिक परंपरा आहे। पण या परंपरेमध्ये नेमकेपणानं ज्यावेळा कमिशनी प्रवेश केला, कमिशनी इथे येऊन एक उद्योग क्षेत्र नवं उभं केलं आणि इथल्या तरुणांना, इथल्या व्यापाराला एक मोठी चालना दिली असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। आमचं फलटण शहर सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या निश्चितपणानं अग्रेसर आहे, त्याला खूप मोठी परंपरा आहे। पण त्या परंपरेमध्ये आमच्याकडे औद्योगिक क्षेत्र म्हटलं तर एका साखर कारखान्याशिवाय काही नव्हतं। अलीकडे आता आमच्याकडे 4 साखर कारखाने झाले, आमच्याकडे कृष्णेचं पाणी आल्यामुळं प्रगतीला एक वेगळा वेग आलेला आहे। पण त्याच्याच बरोबर नेमकेपणानं जी औद्योगिक क्षेत्रातली प्रगती आहे ती आमची कुठेतरी थांबली होती, ती कमिशनी गतिमान केलं असं म्हटलं तर ते चुकीचं होणार। अर्थात ती औद्योगिक प्रगती गतिमान करत असताना इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी किंवा इथल्या व्यापाराला चालना निश्चितपणाने मिळाली। पण या सांस्कृतिक शहरामध्ये अशा प्रकारची एखादी बाग असावी, इथे येऊन एक संध्याकाळी तासभर कोणाला तरी शांतपणानं आपल्या एकूण व्यवसायासंबंधी असेल, आपल्या कुटुंबासंबंधी असेल, आपल्या संस्कृती संबंधी असेल, तिथल्या शैक्षणिक व्यवस्थेसंबंधी असेल, विचार करता येईल, कुठंतरी एकत्र येऊन आपल्या एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण करता येईल। किंवा ज्याला आपण नाना नानी पार्क असं संबोधता, त्या नाना नानी पार्क मध्ये इथल्या वृद्धांना, इथल्या पेन्शनरांना येऊन कुठंतरी आपला एक वेगळा आनंद घेता येईल, अशा प्रकारची एक वेगळी रचना, अशा प्रकारची एक वेगळी संधी कमिशनी फलटणकरांना दिली असं म्हटलं तर ते निश्चितपणानं चुकीचं होणार नाही। कमिश आमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रगतीसाठी निश्चितपणानं उपयुक्त ठरतंय। पण आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं की कमिश इथे येऊन त्या CSR फंडातून आमच्या शहराची स्वच्छता असेल, आमच्या शहरातलं रस्ते सुशोभित करणं असेल, आमच्या शहरातल्या स्वच्छतागृहांना वेगळं वळण देणारे असेल, अनेक उपक्रम या शहरामध्ये कमिशनी राबवले।
आणि केवळ ही बागच नव्हे तर फलटण शहराला स्वच्छतेच्या दृष्टीनं वेगळं स्वरूप कसं देता येईल, तिथं नेमकेपणानं आपण स्वच्छतेनं कसं राहिलं पाहिजे, स्वच्छता म्हणजे काय आणि ती आपण कशी आत्मसात केली पाहिजे, हे कमिन्सकडनं निश्चितपणानं शिकता आलं. त्याच्याच बरोबर कमिन्स संबंधी सांगायचं झालं तर अनेक वृद्धाश्रम अग्रवाल साहेब आपण पुण्यामध्ये पाहिले असतील, मुंबईमध्ये पाहिले असतील, पण फलटणमध्ये अशा प्रकारचा एखादा वृद्धाश्रम असेल, वृद्धांना तिथं जाऊन आपल्याला म्हणजे मला सुद्धा असं वाटतंय की 75व्या वर्षी घरात राहण्यापेक्षा त्या वृद्धाश्रमात जाऊन राहावं की काय, इतकी उत्तम रचना त्या वृद्धाश्रमामध्ये कमिन्सच्या माध्यमातून आमचे गायकवाड साहेब असतील, बडगुजर मॅडम असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, तिथं कमिन्स आल्यानंतर जो बदल झालाय, पूर्वीचा वृद्धाश्रम खूप जवळपास 30-40 वर्षाचा वृद्धाश्रम आहे, पण तो केवळ वृद्धाश्रम होता. कुठेतरी एका कोपऱ्यात त्या तिथं दाखल असलेले वृद्ध बसत होते, कधीतरी संध्याकाळी जेवायला एकत्र येत होते आणि जेवण संपलं की आपलं ताट उचलून निघून जात होते. पण आज जर तुम्ही तिथं जाऊन पाहिलं तर त्या वृद्धांच्या जीवनात एक वेगळ्या प्रकारचा आनंद फुलवलाय. आणि म्हणून मी म्हटलं तसं की आज तिथं नसलेल्या लोकांना सुद्धा वाटतंय की अरे कुटुंबापेक्षा तिथं जाऊन राहणं जास्त समाधानाचं, जास्त आनंदानं आणि खऱ्या अर्थानं एक वेगळं आनंद तिथं कमिन्सनी फुलवलाय असं म्हटलं तर त्याच्यामध्ये निश्चितपणानं काही चुकीचं ठरणार नाही. त्याच्याच बरोबर आज या गार्डनला जोडून आपण जो एक वेगळ्या प्रकारचा पार्क इथं उभारलाय, निश्चितपणानं त्याच्यातनं आपल्याला नवीन काय शिकता येईल, नवीन समाजाला काय देता येईल, नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याच्यात मध्ये काय सुधारणा आहे किंवा अगदी योगा संबंधीचं मार्गदर्शन त्या आपल्या या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे. आता इथं शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे त्याचं आपल्या समोर प्रदर्शन केलं किंवा आपल्याला जी माहिती दिली ती पाहिली. अर्थात त्यांना वेळ कमी असल्यामुळे पूर्णपणानं आपल्याला सगळं सांगता आलं नाही, पण ते जो कोणी येईल फलटण शहरातला आणि अनुभवेल त्याला असं वाटेल की खरंच या जगामध्ये नॉलेज पार्क असू शकतो आणि त्या माध्यमातून सगळ्या जगातलं नॉलेज आपण फलटणकरांसमोर ठेवू शकतो. अशा प्रकारची एक वेगळी रचना कमिन्सनी केली आणि अशा प्रकारचं मला वाटतं साहेब पुण्यामध्ये तर नाहीच नाही पण महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारचा पार्क कुठं असेल असं वाटत नाही. आणि म्हणून नॉलेज पार्कच्या माध्यमातून तरुण मुलांना काय शिकता येईल, मुलांना नवीन काय सांगता येईल, याच्याबरोबर फलटणकरांना आपल्याला काही देता येईल का याचाही विचार कमिन्सने केलाय. निश्चितपणानं भविष्यात कमिन्स फलटण बदलून दाखवेल आणि मी जसं म्हटलं की मला वृद्धाश्रमात जाऊन राहावं वाटतंय तसं कदाचित निवृत्तीनंतर अग्रवाल साहेब सुद्धा म्हणतील की पुण्यात नको मी फलटणमध्ये येऊन राहतो, इतकं फलटण सुधारेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्या निमित्तानं कमिन्सला शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर अप्रिशिएशन अँड काइंड वर्ड्स. मी गांधी सरांना विनंती करते त्यांनी मनोगत व्यक्त करावं. Distinguished executives of the Cummins and all the individuals those who have participated in the meeting of such a beautiful park, and I become a small element in that one to create the signages and the posters of the knowledge park. I wish that knowledge park will really help out the youngsters as well as the young generations who will be coming up and observe what has been written there in their life, so that the Swachhata, renewable energy, wastage management, all this will really help out for the people. And entire credit goes to the Cummins India. Though I have associated with Cummins India from 1982, but afterwards I never thought that I will be again getting in touch with them after coming to my Gandhi Color Lab. And I am very thankful for them to make me as a vendor and create something for the visual display systems here. And I wish all the best to Cummins India. I wish everybody those who have participated in the building of this garden. And this was once upon a time a barren land. Today it has become a beautiful park. And luckily, this aerodrome is also there. And when during the Ashadi Ekadashi, Palki comes here, it becomes a really gigantic view. And to them it will be really nice. All the best to everybody and the Cummins India Festival.
थँक्यू सर. यानंतर मिसेस साबळे मॅडम आपलं मनोगत व्यक्त केलं. मॅडम ॲक्च्युअली फलटणमधल्या रहिवाशी आहे आणि गार्डनमध्ये नेहमीच व्हिजिट करतात. नमस्कार. आज मला माझा एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. आपल्या पार्कमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे खूप छान ओपन पार्क आहे. त्याचबरोबर जॉगिंगसाठी खूप सकाळी लोकांना जास्त म्हणजे इंटरेस्टेड असतात की तिथे येऊन व्हिजिट करतात. त्याचबरोबर आता आपण पाहिलं की नॉलेज पार्क 1 मोर ॲडिशन आणि नक्षत्र वन देखील आहे. व्हरायटी ऑफ प्लांट्स खूप साऱ्या म्हणजे इथं आल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाठी कुठं फिरवल्यावरती नाही भेटत ना, पहिला तो आल्यानंतर ते प्रत्येक गोष्ट शेअर करतात आपल्याबरोबर. आणि असं सर म्हटले ना की फलटणला एक सांस्कृतिक वैविध्य लाभलेलं आहे, त्याचबरोबर एक नैसर्गिक गोष्ट देखील जोडलेली आहे असं म्हणण्यात. सो थँक्यू. तुमच्या माध्यमातून असे सारी कामं होत राहतील आणि तिथल्या नागरिकांना खूप त्याचा फायदा होईल. तो सगळ्यांनी उपभोग घ्यावा या गार्डनचा असं मी आशा व्यक्त करते. Rahul है क्या सर? Rahul Savle? हाँ there is. Which department are you in, Rahul? I am from SRB Consulting. अच्छा. I am taking care of the quantity. The quantity. Okay. Recon quantity. So I request Saujanya ma'am to share. Very quickly. We have. I know. So good afternoon. धन्यवाद आप सब आए इधर और हमारा ये काम में हाथ बढ़ाने के लिए ये हमारी बहुत बड़ी गुड अपॉर्चुनिटी या प्रिविलेज है कि आप सबके साथ हम लोग ये काम शेयर करें. फलटन मॉडल टाउन के 3 पार्ट्स हैं जो क्लीन, ग्रीन और स्मार्ट है. तो ये ग्रीन का कंपोनेंट है, बट नॉलेज पार्क में देख के ऐसा लगता है कि स्मार्टनेस भी सारा कुछ इधर ही आ गया. आज सारे बच्चे भी इतने अच्छे बढ़िया बोले. तो आप सबका बहुत बहुत धन्यवाद कि आपके बिना ये सब संभव नहीं होता है. तो थैंक यू वेरी मच एंड आप हमें ऐसे ही सपोर्ट करते रहे. आपको ऐसा लगे कि कुछ और कर सकते हैं कि फलटन को और नेक्स्ट स्टेप में कैसे लेके जाना है तो प्लीज़ हमें बताइए. हम कोशिश पूरा करेंगे कि करने के लिए. मेरे स्पेशल थैंक्स टू आशीष सर. सर आपने बताया ये पुणे से वैसे तो आए, दिल्ली से हैं, तो उनको स्पेशली थैंक्स क्योंकि हमें मैं CSR देखती हूँ कमेंट्स में. ये मेरे बॉस हैं लिटरली और बिल्कुल फ्री हैंड में ये सारा काम करने के लिए हमारे पूरी टीम को बहुत बढ़िया लगता है कि ये हम काम कर पाते हैं. प्रवीण जो ये प्रोजेक्ट को लीड करते हैं यहाँ पे फलटन के ही हैं, तो आप दोनों को भी बहुत बहुत धन्यवाद कि ये इतना सारा इम्प्लीमेंट कर पाए. सरोज, उनका पूरा टीम, बाकी हमारे जो पार्टनर ऑर्गेनाइजेशंस है जो आज इस शेप में लेकर आए ये गार्डन को और नए एडिशन को लेके आ पाए. तो थैंक यू ऑल वेरी मच एंड थैंक्स टू कमेंट्स वॉलंटियर्स जो सब आए इधर और आज अपना एम्प्लॉय एंगेजमेंट भी किया है यहाँ पे और अपना टाइम स्पेंड किया. और प्लीज कंटिन्यू टू कम हियर एंड कंटिन्यू टू सपोर्ट अस. थैंक यू सो मच. Thank you, Saujanya ma'am. Now I request Ashish sir to speak forward. सबसे पहले तो मुझे वो बच्चे नहीं दिख रहे जो वहाँ पे थे, तो मैं बोलना चाह रहा हूँ मिसिंग देम, बिकॉज जो उन्होंने आज बोला है मैं उनकी उम्र में इतना सब नहीं बोल पाया. तो वेरी इम्प्रेसिव, वेरी हैप्पी. यहाँ हम ग्रीन थे जैसे सौजन्य ने बताया, वाटरफॉल है, बर्ड्स हैं, बटरफ्लाइज है. एक नॉलेज की कमी थी, वो मुझे लगता है थोड़ी बहुत पूरी हो जाएगी और यही बच्चे हम सबको आगे जाके हम सबको सिखाएंगे कि ये रिन्यूएबल है, ये नॉन रिन्यूएबल है. तो मेरा ये एंटिसिपेशन है कि आगे जाके ये और भी ज़्यादा पॉपुलेटेड होगा, ना सिर्फ एंटरटेनमेंट और रिलैक्सेशन के लिए बट नॉलेज के लिए, जो कि इसका पर्पस है. अभी यहाँ आके थोड़ा सा मुझे अजीब भी लगा क्योंकि लगभग 10-12 साल पहले
उस टाइम मेरे जो बॉस थे उन्होंने बोला हम पलटन में मेगा साइट शुरू कर रहे हैं, तो मेरा पहला सवाल था वो किधर है। मैं दिल्ली में रहता हूँ, माफ कीजिएगा, लेकिन मुझे आइडिया नहीं था। तो मैप आया 17 डिस्ट्रिक्ट का, ये देखिए तो करेंगे। अभी 10-12 साल हो गए हैं और जब मैं यहाँ आता हूँ पलटन शहर में, अब मेरी बात का विश्वास करिए, ऊना से ज्यादा अपना पलटन लगने लग गया। ऊना में रहते हैं, हमारा ऑफिस है, सब कुछ है, बट अपना ये शहर लग गया। तो छोटी छोटी बातें यहाँ की हैं जो दिमाग में रह गई, अरे ये तब हुआ था, अरे ये ऐसे हुआ था, तो वो सब चीजें दिमाग में रहती हैं। और ये गार्डन भी उसी का ही एक रूप है कि सवाल गार्डन का, फंड्स का वो नहीं है। कमिंस में पैटर्न है कि हमारा मकसद रहता है कि ये नहीं कि सिर्फ पैसा दिया और चलो आप करो, हम पूरा इन्वॉल्व रहते हैं, नीचे से लेकर ऊपर तक पूरी इन्वॉल्वमेंट रहती है, इंटरेस्ट रहता है, चेक होता है कैसे करें, क्या अच्छा करें। तो उस चीज़ का कमिंस में हम लोगों को बहुत अभिमान है कि हम पूरा इन्वॉल्व होके करते हैं, ऐसे नहीं कि चेक लिखा खत्म चलो हो गया। सो आई होप आगे जाके ये और बढ़े और इसी तरह से हम कर सकें। वृद्धाश्रम का तो मैं कुछ नहीं कह सकता, बट पलटन से जो रिश्ता है वो बना रहेगा, बढ़ेगा। और 10 साल बाद हम जैसे जो भी यहाँ आएंगे तो आई एम श्योर कि हम और बड़ा और ज़्यादा इन्वॉल्वमेंट कमिंस का यहाँ देखेंगे। और आई जस्ट होप एवरीबडी स्टेज विद द जर्नी एंड द वेरी बेस्ट। लास्ट में थैंक यू सौजन्या, प्रवीण, पलटन के गाइड ये हैं, हर चीज़ में जो भी होता है ये इनका फोन आता है, ऐसे करो वैसे करो, तब हम इनको फॉलो करते हैं। विकास इज ऑलवेज देयर। but not here. सैफ यहाँ नहीं है, लेकिन all the volunteers, all the employees, the people who make Cummins what it is, thank you so much. बहुत बहुत धन्यवाद। So, Ashish, we also wanted to honor today's day with another recognition. Praveen has completed 10 years in Cummins, and we wanted to recognize that with a small token of appreciation from our side. So, at your hand, if you can please. Absolutely. It's a great surprise. So, प्रवीण, मैं सबके सामने बोल रहा हूँ, ये 10 साल का है, अगली बार 20 साल का चाहिए। अगले साल ही चाहिए, अगले साल 10 के बाद। थँक्यू सर. आता मी गायकवाड सरांना विनंती करते, सरांनी आपण प्रदर्शन करा. सगळ्यात रटाळवानं काम असतं आपण प्रदर्शन करायचं, ते माहीत कळवले. थँक्यू सरोज. या सगळ्या गडबडीमध्ये आमचा तेंडुलकर त्याचं सत्कार करणं राहिलं. मी विनंती करतो हृदयला एक बुके घेऊन या रे स्वागत. याची सरांना विनंती करेल की हृदयाचं त्यांनी सत्कार करावा. सचिन तेंडुलकर, Really, master of all. Almost with permission of Ashish, I will talk in Marathi. जवळपास सौजन्य आणि आशिष दोघांनी पण सर्वांचे आभार व्यक्त केलेलेच आहेत. मी फॉर्मॅलिटी म्हणून इथं आभार व्यक्त करतो. कमिन्स जसं आपण सगळे म्हणतो तसं ऐतिहासिक नगरी आहे आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये पलटण ही ऐतिहासिक नगरी आहे आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये कमिन्स या ठिकाणी 2007 मध्ये येणं हे आपल्या सर्वांसाठी खूप भाग्यकारी असं ठरलं. 2007 पूर्वीचं पलटण आणि 2024 आता जो आपण आलो या वेळचं पलटण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जसं गांधी सर म्हणाले, मेहता सर म्हणाले, तसं आपण सर्वच जण याचे पूर्ण साक्षीदार आहोत. आणि खूप ट्रिमेंडस असा फरक या ठिकाणी कमिन्सनी पलटणमध्ये केलेला आहे. 100हून अधिक देशामध्ये काम करणारी कंपनी आपल्या ठिकाणी आली. कंपनीचं ध्येय असं आहे की कंपनी फक्त स्वतःचा विकास करत नाही, तर जिथं कंपनी जाते तिथं आसपासच्या कम्युनिटीचा पण विकास करते. आणि त्या माध्यमातून आज पलटण मॉडेल टाऊन हा प्रोजेक्ट कंपनीने या ठिकाणी घेतला आणि त्याचंच एक छोटंसं स्वरूप म्हणून आज आपण या ठिकाणी हे पार्क डेव्हलप केलेलं आहे. त्या पार्कमधला एक छोटा पार्ट आज आपण नॉलेज पार्क या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सानिध्यात, तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज आपण त्या ठिकाणी त्याचं इनॉग्रेशन केलं आणि पलटणकरांना हे याचा लाभ घेण्यासाठी आज आपण
ओपन केलं. त्या ओपनिंगसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वच फलटणकरांचे, माझ्या कमिशनच्या व्हॉलेंटियर्सचे, माझ्या सर्व टीमचे मी खूप मनापासून आभार मानतो. इथं आपण सर्वजण खूप वेळ येऊन थांबला, त्याबद्दल सर्वजणांचे खूप खूप आभार. मी विशेष आभार मानेन आशिष सरांचे, ते दिल्लीवरून या ठिकाणी खास या कार्यक्रमासाठी त्यांचा वेळ देऊन आले. मेहता सर, गांधी सर, माझे सर्व इथं जे काही वेंडर आहेत, ज्यांच्या विना हे काम होणं शक्य नव्हतं. ज्या या पार्कचे, या नॉलेज पार्कचे शिल्पकार आमचे DYPचे पाटील साहेब, यादव साहेब, त्यांचे सहकारी, या सर्वांचंच या ठिकाणी मी परत एकदा आभार मानतो. या आमच्या DYPचे टीम, सागर जगताप कॉन्ट्रॅक्टर आणि सगळेच वेंडर्स, याचं परत एकदा मी आभार मानतो. मी विशेष आभार मानेन व्हॉलेंटियर्सची की त्यांनी पेशन्सफुली इथं थांबले आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग त्यांचा दर्शवला. तुमचं सर्वांचं परत एकदा सहर्ष असं स्वागत करतो, आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. शिल्पकार येतो. ओके. यानंतर गायकवाड सरांना विनंती करते आणि गांधी सरांचा सत्कार करू.
पण ते काम कुठं जाऊ आता, ते बंद झालं, अवघडच झालं. कुठं जायचं? तिकडे येऊ नका, गंडरलं की. सापडला रस्ता सापडला, चला माघारी. निघायला रस्ता सापडला, चलो ओके. बरं झालं सापडलं. फसलं. आता कुठं जायचं? आता सापडला, ओके ग्रेट, सापडला, निघालो बाहेर. निघलो बाहेर बाबा, नाही तर अडकलो असतो आज. पंचायतच झाली असते. कशाला आलो इकडं मी काय माहिती. नसतो आलो तर परवडलं असतं. Because of this, I guess we can get different types of fuels such as petrol, diesel, and etc. Then the process is and with that. In this process, the organic fuel means the waste can be generated. Even pre-wedding, they book for pre-wedding. 1,500 rupees forest is charging for you. For pre-wedding shoots. For pre-wedding shoots, for birthdays, for wedding anniversary. And this place is owned by the forest. Owned by the forest. All financial things, they are maintained by forest. Tickets, they have tickets. I think it's for 15 rupees. It is required, necessary. So that was uncontrolled. Yes. But still, there is ticket. But at least subsidized. It is very subsidized. Or some So 10 rupees, 15 rupees is the only charge. It's purely cynical.
नाही